जावळी तालुक्यातील पश्चिम विभागात संततधार पावसामुळे भात लावणीस वेग आला असून शेतकरी भात लावणीस व्यस्त आहेत। दरवर्षीप्रमाणे मजुरांचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत असून मजूर उपलब्ध होत नसल्याने भात लावणीस विलंब होत आहे। त्यामुळे यांत्रिकीकरणावर भर दिला जात असून रानगेघर, करंदी, दरे, इंदवली, आलेवाडी या परिसरात भात हे प्रमुख पीक असून पारंपरिक भाताच्या वाणाबरोबरच हळव्या व महान संकरित जातीच्या वाणांना शेतकरी प्राधान्य देत असतात। साधारणपणे बेंदूर सणापर्यंत भात लागण उरकत असते। यंदा मात्र जून महिना पावसाअभावी कोरडा गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांचा मृग क्षेत्राचा तरवे पेरण्याचा मुहूर्त हुकला। त्यामुळे भाताचे तरवे पेरण्यासाठी उशीर झाला होता। पावसाची ही कसरत जुलै महिन्यात भरून निघाली, मात्र तरवे पेरणीसाठी उशीर झाल्याने भात रोपांच्या पूर्ण लागवडीस जवळपास 2 आठवडे उशीर झालेला आहे। आता संततधार पावसामुळे भात लावणीस वेग आला असून एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांची भात लागण सुरू होते। त्यामुळे भात लावणीसाठी पुरेसे मजूर उपलब्ध होत नाहीत। त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत। काही ठिकाणी पैरा पद्धतीने शेतकरी भात लागण उरकत आहेत, तर काही ठिकाणी भात लावण्यासाठी आता बैलजोड्या कालबाह्य झाल्या असून छोट्या पॉवर ट्रॅक्टरने शेतकरी भात लागण करत आहेत। रानगेघर परिसरात शेतकऱ्यांचा उत्पन्नाचे भात हे प्रमुख पीक असून परिसरात भात लावण्यास वेग आलेला आहे। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी, एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।